आयुष्यातला अविभाज्य घटक आहे आणि तिचा वीक पॉईंट आहे। प्रत्येक स्त्रीला एक तरी साडी तिच्याकडे असतेच असते। तर त्याच आपलं साड्यांचं कलेक्शनचा आपला हे व्हिडिओ चाललेला आहे। तर आजच्या कलेक्शन मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं नेटच्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे। ते बघू शकता तुम्ही, इतक्या माझ्याकडे नेटच्या साड्या आहेत, तर त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साड्या म्हणजे हा स्त्रियांचा वीक पॉईंट आहे। अशी कोणती स्त्री नाहीये की जिला साड्यांचा मोह नाहीये। आजकाल तर मुलींना सुद्धा म्हणजे कॉलेजमध्ये स्कूलमध्ये वेगवेगळे डेज असतात, साडी डे असतो, हे असतो, त्यावेळेला सुद्धा आपण ह्या साड्या घालतच असतो। आणि त्यातल्याच काही माझ्या कॉलेजच्या माझ्या स्कूलच्या ज्या साड्या आहेत आणि खूप म्हणजे लग्नाआधीच्या लग्नानंतरच्या ज्या पण काही नेटच्या साड्या आहेत माझ्याकडे, त्या साड्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सोबत शेअर करत जा, जेणेकरून त्यांनाही माझे व्हिडिओ बघायला मिळतील। आणि तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट आहे ती म्हणजे प्लीज कमेंट करत जा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत की नाही। आणि कमेंटमध्ये हे पण सांगत चला की तुम्हाला कोणत्या विषयावर माझे व्हिडिओ बघायला आवडतील ते। त्यामुळे तुमचा वेळ न घेता चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर हॅलो नमस्कार, मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर चला सुरू करूया आपल्या साडी कलेक्शनला। तर पहिली साडी आहे ही अशी सुपर नेटमध्ये आहे ही, आणि ही आहे पिस्ता कलरमध्ये, आणि हिला छान असं पदराला हे छोटंसं गोंड्यांचं बॉर्डर लावलेलं आहे। ही पण गिफ्टेड आहे, म्हणजे माझ्या डोहाळे जेवणाच्या वेळेस माझ्या मामाच्या मुलीने मला ही दिलेली होती। तर ही छान अशी पिस्ता कलरची साडी आहे, नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते। आणि हिच्यावरती असं छान छोटं असं बारीक रबर प्रिंटचं डिझाईन आहे, बुट्टी आहे रबर प्रिंटची, आणि ही पूर्ण सेम बुट्टी शेवटपर्यंत आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता हा आहे हिचा शेवट। तर शेवटपर्यंत पूर्ण साडीला अशी ही बुट्टी आहे, बघू शकता खालपासून वरतीपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत साडीला बुट्टी आहे। आणि ही नेटची असल्यामुळे मी याला फॉल लावलेला नाही, कारण की खूप ट्रान्सपरंट आहे, लगेच फॉल दिसला असता, त्याच्यामुळे मी याला काही फॉल लावलेला नाहीये। आणि हिच्यावरचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आता। हे आहे हिच्यावरचं ब्लाऊज, जे की मी मिशोवरून घेतलेलं आहे। फुल स्लीव्ज आहे, आधी शॉर्ट स्लीव्ज घेतलं होतं पण ते काही इतकं छान दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी ते रिटर्न केलं आणि फुल स्लीव्ज मध्ये हे व्हाईट कलरचं क्रॉप टॉप घेतलाय मी छान असा। आणि हा आहे याचा फ्रंट आणि हा आहे याचा बॅक। तर ह्या आहेत त्याच्या नॉट, ह्या बॅक साईडने बांधायच्या। तुम्ही फ्रंटने घेऊन बॅक साईडला पण बॅकने घेऊन फ्रंटला पण बांधू शकता, पण बॅक साईडला खूप छान दिसतं याचं असं फुल बनवून किंवा बो बनवून ज्याला आपण होतं ते लावलेलं। तर हे होतं याच्यावरचं ब्लाऊज। अजूनही प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे अपकमिंग व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील। असेच छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे। तर नेक्स्ट आहे माझी ही नेव्ही ब्ल्यू आणि ऑरेंज कलर मधली कॉम्बिनेशन असलेली साडी। तर ही पाटली पल्लूमध्ये आहे, म्हणजेच हाफ पदर वेगळा आणि हाफ पदर, जे नेसचा पदर असतो तो वेगळा आणि जो ओढायचा पदर असतो तो वेगळा। तर हा जो आहे याचा ओढायचा पदर आहे असा, हा जो नेव्ही ब्ल्यू पार्ट आहे तो असं वरती येतो, आणि हे असं इटालियन सिल्क मध्ये आहे हे। त्याच्यावर त्याचे छान स्टोन आहे छोटे बारीक बारीक, आणि हा आहे याचा पदरचा एंड, म्हणजे छोटीशी बॉर्डर अशी लावलेली आहे त्यांनी। आणि पूर्ण साडीला अशाच प्रकारे लेस आहे, आणि इथून सुरू होते आपली ही नेस्ता पदरची साडी। तर बघू शकता ही खाली हाफ नेट मध्ये आहे आणि वरती असं जॉर्जेटचं फॅब्रिक आहे लावलेलं ऑरेंज कलर मध्ये, आणि ही असं खाली ऑरेंज कलर मध्ये नेट आहे। आणि खाली याला अशी छान नेव्ही ब्ल्यू आणि गोल्डन कलरची बॉर्डर पण दिलेली आहे त्यांनी। आणि याच्यावरती जे आहे हे असं मिरर वर्क सारखे जे आपले कागद मिळतात फॉइल पेपर सारखे, तर तेच वर्क केलेलं आहे यांनी हे। तर ही साडी सुद्धा माझ्या लग्नाच्या आधीची आहे, असंच कॉलेजमध्ये असताना घालण्यासाठी घेतलेली। तर हिला मी छान असा ऑरेंज कलरचा फॉल लावलेला आहे, कारण की इथून इतकं काही दिसत नाहीये, थोडासा अर्धापर्यंत चाललेला आहे तो फॉल, त्याच्यामुळे मी त्याला तो लावलेला आहे। आणि हे आहे त्याचा एंड, एंडला थोडंसं मोकळं आहे। इथल्या मी थोडंसं पीस एक्स्ट्रा काढला होता, जेणेकरून मला ब्लाऊज शिवण्यासाठी कामा येतो। तर ही आहे आपली अशी सेकंड साडी। तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की तेव्हा अशा साड्यांचं खूप ट्रेंड होतं 2015-16ला। त्यानंतर सुरुवात करूया आपण, आणि हा तिच्यावरचा ब्लाऊज दाखवायचा राहिला। तर हे आहे तिच्यावरचं ब्लाऊज, असं बॅकला मटका गळा घेतलेला आहे आणि असं पुढं हार्ट शेप मध्ये घेतलेला आहे ट्रान्सपरंट, आणि असं त्याला नेटच्याच नेव्ही ब्ल्यू कलरच्या स्लीव्ज लावलेल्या, असं कॉम्बिनेशन मध्ये बनवलेलं होतं हे ब्लाऊज मी। खूप छान दिसतं हे घातल्यानंतर। चला बोलूया आपण आपल्या तिसऱ्या साडीकडे। तिसरी साडी आहे अशी ही पूर्ण गोल्डन कलरची, आणि याच्यावरती आहे असे हे हाफ पर्यंतचे रेड कलर मध्ये पीकॉक, आणि हे एक छान असे ट्री आहे याच्यावरती, आणि ही आहे हिची खालची बॉर्डर। तर ही साडी लग्नानंतर माझ्या मामीने मला दिलेली होती, म्हणजे लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा माझ्या आजोळी गेले होते तेव्हा त्यांनी मला ही साडी घेतली होती।
हो, ह्या साडीची प्राइस सांगायची राहिली तुम्हाला. ही साडी आहे 2500 रुपयाची. आणि आधीची जी साडी आहे आपली ती गिफ्टेड असल्यामुळे मला तिची एक्झॅक्ट प्राइस तर नाही माहिती, पण आता मिशोवरती हे साडी 300-400 रुपयाला अवेलेबल आहे. कोणाला घ्यायची असेल तर प्लीज तुम्ही जाऊन मिशोवरती शॉपिंग करू शकता आहे. आणि ही लोकल शॉपमधून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ही तर ऑनलाईन मिळणार नाही आहे. आणि ही गिफ्टेड असल्यामुळे मला हिची प्राइस माहिती नाही आहे. तर म्हणजे ही 2000च्या पुढेच असणार आहे, कारण की फुल नेट आहे आणि हेवी वर्क आहे हिच्यावरती. आणि ही पण अशी सुपर नेटमध्ये आहे साडी, प्लस याच्यावरती अशा छोट्या छोट्या बुट्ट्या केलेल्या आहेत. आणि खाली असं हे थ्रेड वर्कमध्ये मोर आणि एक झाड आहे असं फ्लॉवर पॉट सारखं. आणि परत खाली पण इथे असं गोल्डन थ्रेड वर्कमध्ये असं छोटं छोटं डिझाईन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि याला नंतर अगेन अशा 2 बॉर्डर लावलेल्या, एक ही गोल्डन कलरची आणि एक ही रेड कलरची. तर हा आहे हिचा पदर. आणि ही मोराची बॉर्डर पूर्ण अर्ध्यापासून खालीपर्यंत आहे, ही पूर्ण आहे ही शेवटपर्यंत. आणि असा हा आहे याचा नेसता पदर. तर याच्यावरती कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज मी शिवलेला आहे. याच्यातलं ब्लाऊज नाही शिवलं मी, ते तसंच राहू दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस मी यातलं असंच राहू दिलेलं आहे. रनिंग ब्लाऊज होतं याला. आणि ब्लाऊजची जी लेस होती उरलेली ब्लाऊज पीससाठीची, ती मी काढून अशी इथे जॉईन करून दिली आहे, जेणेकरून आपल्या साडी थोडीशी आणखी मोठी झाली आणि लेस पण पूर्ण झाली. की कारण बऱ्याच साड्यांना असं असतं की जे आपण नेसतो अर्धापर्यंत पूर्ण प्लेन असतात, अर्धवट लेस असते, ती अजिबात चांगली दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये शिवायचं असेल आणि ती लेस जर ब्लाऊज पीसची जी आहे ती जर लावायची नसेल तर तुम्ही सरळ अशी खालच्या साईडला लावून द्यायची, जेणेकरून आपल्याला साडीचा जो नेसता भाग आहे जो आपला पूर्ण प्लेन दिसतो आणि अजिबात चांगला दिसत नाही तो तसा दिसू नये म्हणून अशी खाली छान लेस लावून टाकायची ती. आणि तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजला दुसरी गोल्डन कलरची किंवा जी पण अशी सुटेबल लेस असेल ती लावू शकतात बारीकवाली, जेणेकरून ब्लाऊज पण अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि तुम्हाला दुसऱ्या साड्यांसोबत त्याला घालायचं असेल तर ते पण घालता येतं. त्यामुळे साडीची लेस तुम्ही डायरेक्ट साडीलाच लावून टाकायचा. तर हा आहे याचा नेसता पदर. आणि पदराला कायम अशी गाठ बांधायची, जेणेकरून ज्या अशा साड्या असतात त्या सटकत नाही. जो नेसल्यानंतर जो पदर खोचतो आपण असा आतमध्ये, तो सटकून जात नाही पेटिकोटमधून. आणि हे आहे याच्यावरचं ब्लाऊज, जे मी कॉन्ट्रास्टमध्ये शिवलेलं आहे. आणि मी हे बऱ्याच साड्यांवरती घालते. असं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जी साडी दाखवली होती माझ्या मम्मीने घेतलेली, ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन असलेली, त्याच्यावरती पण मी हेच ब्लाऊज घालते. मी हे असं एक ब्लाऊज रेड कलरचं शिवूनच ठेवलेलं आहे, जे मला रेड कॉम्बिनेशन असलेल्या साड्यांवर घालायला काम येतं. तर हा आहे याचा फ्रंट प्रिन्सेस कटमध्ये, हा आहे याचा बॅक आणि ह्या आहेत याच्या स्लीव्ज. तुम्ही बघू शकता असं छान याला मी असं हे घेतलेलं आहे, सबू बनवलेलं आहे. हे त्याच्यावर एक बटन लावून त्याला छोटे छोटे गोंडे लावून दिलेले आहेत. आणि पूर्ण गळ्याला, बॅकला आणि स्लीव्जला अशी छान ही गोल्डन लेस लावलेली आहे त्याच्यामुळे. आणि हे गोल्डनचं पूर्ण वर्क असल्यामुळे मी हा डायरेक्ट असा ब्लाऊज पीसच मला आलेला होता, तर मी तोच शिवला डायरेक्ट. नाहीतर तुम्ही असं याच्यावरती हे छोटंसं बारीक जी लेस दिसते ना अशी लेस पण क्रॉस करून लावू शकता डिझाईन म्हणून. पण हा असा ब्लाऊज पीस मला आलेलाच होता डायरेक्ट, त्यामुळे मग मी तोच शिवला आहे. आणि ही साईड आपला पदर असतो त्याच्यामुळे ही दिसणार नाही म्हणून इथं उरलेलं थोडंसं कमी पडत होतं, तर ते मी इथे घेतलेलं आहे, जेणेकरून ते झाकल्याच जाणार आहे पूर्ण. तर ही होती आपली तिसरी साडी. तर चला, आणि हा तिचा पेटिकोट मी जर हे दिसणार नसेल, यातनं जास्त काही दिसत नाही, त्यामुळे मी याच्यावरती कॉटनचाच घालते. आणि जर दिसणार असेल अशा एकदम ट्रान्सपरंट साड्या असेल तर त्याच्यामध्ये आपण सिल्कचा म्हणजे सॅटिनचा किंवा शेपवेअर घालू शकतो. तर ते पण माझ्याकडे आहे, मी ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. तर चला वळूया आपण आपल्या पुढच्या साडीकडे. तर पुढची साडी आहे ही अशी पिस्ता कलरमध्ये, अगेन पिस्ता कलर आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. तर ही साडी पण माझ्या नवरोबाने सासूबाईंना घेतलेली होती, तर सासूबाईंनी थोडे दिवस घातली आणि नंतर मग मला देऊन टाकली. तर ही पण अशी आहे हाफ नेटमध्ये, खाली व्हाईटवाला आहे. याला अशा याची मध्ये जरा फॅशन निघाली होती 2015-16 मध्येच मे बी. त्याच्यावरती असं मोतीचं वर्क आहे आणि ही अशी व्हाईट कलरची नेटवाली लेस आहे. ही पण ब्रासोमध्ये केलेलं काम आहे ह्या लेसवरती. ही आपली जॉर्जेटमध्ये आहे साडी आणि याला खाली हाफ नेट आहे, बघू शकता. आता ही त्यांनी शिवलेलं असल्यामुळे त्यांनी व्हाईट कलरचं याला हे लावलेलं आहे, कारण की इथे व्हाईट कलर दिसणार होता आणि हे काढलेलं नाही त्यांनी यातला पीस, त्याच्यामुळे हे पण असंच आहे एक्स्ट्रा ब्लाऊज पीस त्याला उरलेलं. तर याच्यावरती मी असं हे चिकनकारीचं ब्लाऊज शिवलेलं होतं. चिकनकारीचं छान वाटतं हे, असं शॉर्ट स्लीव्स घेतलेलं होतं याच्या एकदम.
पण आता मी शॉर्ट स्लीव्ज घालत नाही सध्या, त्याच्यामुळे हे ब्लाऊज पण मी याच्यावरती घालत नाही. याचा असा पॅनगळा घेतलेला होता फ्रंटला आणि बॅकला असा हा स्क्वेअरवाला घेतलेला आहे. आणि आता मी सध्या शॉर्ट स्लीव्ज घालत नाहीये, त्याच्यामुळे मी याच्यावरती आपलं हेच ब्लाऊज घालते अगेन. तर हे इतकं काही मॅच होत नाही याच्यावरती, तर बघणार मी लवकरच याच्यावरती आता दुसरं ब्लाऊज शिवणार आहे अशातलंच कापड घेऊन, जेणेकरून ऑफ व्हाईटमध्ये आहे हे. तर ऑफ व्हाईटचं मला याच्यावरती घालता येईल. तर अजून तरी मी काही हिला घातलेली नाहीये, म्हणजे 1-2 वेळ घातलेली आहे, पण आता ह्या ब्लाऊज सोबत मी 1-2 वेळेस घातली, पण नवीन ब्लाऊज सोबत अजून मी हिला घातलेली नाहीये. मी विचार करत होते हे घालू याच्यावरती, पण हे मॅच होत नाहीये म्हणून मी ड्रॉप केला तो विचार. आता याच्यावरती मी छान असं ब्लाऊज शिवेल आणि मग घालेल ही साडी कधीतरी एकदा. आता तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघायला मिळणारच आहे. आता होळीचा सण आला आहे, होळीच्या सणाला पण मी आता साडी घालणार आहे, तर साडीचे व्हिडिओ तुम्हाला आता बघायलाच मिळतील. तर चला वळूया पण आपल्या पुढच्या साडीकडे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील, तसे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आहे पुढची ही आपली अगेन इटालियन सिल्कचं फॅब्रिक असलेली पीच कलरची साडी. याला अशी ही बॉर्डर आहे ब्रॉडमध्ये, एकदम असं छान. इतक्याच अशा प्लेट केल्यानंतर ती खूप सुंदर दिसते. छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आणि बॉर्डर इतक्याच साईजमध्ये करायच्या त्या, जेणेकरून खूप छान वाटतं जेव्हा आपण हे असं छोटंसं बॉर्डरवालं. आता मी असं केलेलं आहे, कसं तरी समजून घ्या. खूप छान वाटतं जेव्हा हे छोटीशी बॉर्डर अशी आपण फोल्ड करून जेव्हा पदर घेतो तेव्हा. आणि अगेन हिचं पण जी आपली ऑरेंज साडी आहे तशातलीच आहे ही थोडीशी. तर वरती आहे हे जॉर्जेटचं फॅब्रिक आणि खाली आहे हे ब्रासो विथ नेट. आणि याचा असं सेंटरला आहे अशी ही नेटवरती केलेली थ्रेडवरचं डिझाईन आणि त्याच्यावरती असे मोती लावलेले आहेत. हे मोती लावलेले नाही आहेत, तर हे असे शिवलेले आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून ती धुतल्यानंतर वॉश केल्यानंतर पण ते पडणार नाही. आणि खाली आहे त्याची अशी ही छोटीशी बॉर्डर. आणि याला मी असाच याच्याच म्हणजे तसाच त्याला फॉल पण लावलेला आहे. फॉल इतका दिसत नाही त्याच्यामुळे काही वाटत नाही, असं वाटतं की ती बॉर्डरच आहे तिथपर्यंत. आणि हा आहे याचा एंड. तुम्हाला माझं साडी कलेक्शन कसं वाटतंय प्लीज कमेंटमध्ये मला सांगत चला. आणि ही साडी सुद्धा मी येवल्यालाच घेतलेली आहे आणि हिची प्राइस आहे 3,500 रुपये. मी ही लोकल शॉपमधून घेतलेली आहे. जर तुम्हाला ह्या शॉपवाल्यांचे नंबर हवे असेल तर तसंही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला ते देऊ शकेल, शेअर करेल तुमच्यासोबत. आणि हे आहे याचं ब्लाऊज. फ्रंटला असा डीप राऊंड नेक आहे आणि बॅकला असा मटका गळा आहे आणि छोट्याशा स्लीव्ज आहे. तर आता हे ब्लाऊज पण मला येत नाहीये, त्याच्यामुळे मी याच्यावरती पण अशाच फॅब्रिकमध्ये ब्लाऊज शोधण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मी ह्या साडीवरती तसं ब्लाऊज घालू शकेल. हे खूप जुन्या साड्या आहेत, म्हणजे 2015-16च्या साड्या आहेत, म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या साड्या आहेत. तर बरेचसे ब्लाऊज आता येत नाही आहेत. आणि हा आहे त्याच्यावरचा पेटीकोट सिल्कमधला. पुढची साडी आहे आपली ही अशी ब्रासोमध्ये. तर ही साडी मी अशी महाशिवरात्रीला आणि हरतालिकेला वगैरे घालण्यासाठी घेतलेली आहे. पण ह्या वेळेस मी महाशिवरात्रीला साडी न घालता व्हाईट कलरचा चिकनकारीचा ड्रेस घातलेला होता. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा लगेच. तर ही ब्रासोमध्ये आहे आणि खूप छान आहे. याच्यावरती ग्रे आणि ब्लॅक कलरचं असं डिझाईन आहे, प्रिंट आहे. हे प्रिंट आहे हे डायरेक्ट याच्यामध्येच असं. आणि छोटीशी ब्लॅक आणि ग्रे कलरची बॉर्डर आहे याला, त्याच्यावरती असं पानांचं डिझाईन आहे छोटं छोटं. तर हा आहे या साडीचा नेसचा पदर आणि हा आहे या साडीचा फ्रंट पदर, म्हणजे अंगावर घेण्याचा. फ्रंट पदरला पण अशी छोटीशी लेस आहे. असं विशेष काय असं वेगळं काही डिझाईन वगैरे नाही या साडीवरती. याची साडी आपण कस्टमाइज करून पण घेऊ शकतो. पण मी ही डायरेक्ट शॉपमध्येच घेतली होती. 350-400 रुपयाची साडी आहे ही पण लग्नाच्या आधीचीच आहे. असं हाफपर्यंत हे डिझाईन आहे आणि वरती असं छोटे छोटे पानांचं डिझाईन आहे याच्यावरती. तर हा आहे हिचा पेटीकोट आणि हे आहे हिच्यावरचं ब्लॅक कलरचं ब्लाऊज. वेल्वेटची लेस आहे म्हणून मी याच्यावरती असं वेल्वेटचं ब्लाऊज शिवलेलं आहे. डीप राऊंड आणि बॅकला असं मटका गळा. तर हे होतं माझं. आणि हे आहे ह्या साडीवरचा हा पेटीकोट जो सिल्कमध्ये आहे. ही नेटची साडी असल्यामुळे मी त्याच्यावरती हा सिल्कचा पेटीकोट घेतलेला आहे. हा मला मिळालेला आहे 200 रुपयाला. आणि हा आहे त्याच्यावरती जर मला शेपवेअर घालायचं असेल तर त्याच्यासाठी मी हा शेपवेअर घेतलेला आहे.
जो मला मिळालेला आहे 350. हे होतं असं माझं साडी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.